नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मराठा आरक्षण मिळाल्याचा आनंद काल साजरा झाला। आजही महाराष्ट्रात ठिकठिकाणी तो साजरा होतोय। मनोज जरांगे पाटील यांना लोक दुआ देत आहेत, पण त्याच वेळी काही जणांनी वेगळी मतं व्यक्त केली आहेत। मनोज जरांगे यांच्याच जवळचे एक वकील केदारे, असीम सरोदे असतील, कोळसे पाटील असतील, या सगळ्यांनी खरोखर किती फायदा मिळालेला आहे याबद्दल प्रश्न उपस्थित केलेले आहेत। याचा अर्थ मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर नाही असं नाही, बिलकुल नाही, आदर आहे। पण काळजीपोटी ते म्हणतायत की खरंच काही फायदा झाला का, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं हे जे सरकार आहे ते नेमकं कशा प्रकारे मराठा समाजाशी वागतं आहे किंवा कसं सगळ्यांनाच गंडवण्याबाबत ते माहीर आहे, हे कदाचित या लोकांना माहिती असल्यामुळे ते ठामपणे म्हणतायत की यावेळी देखील मराठा समाजाला दुर्दैवाने गंडवण्यात आलेलं आहे। माझ्या मते गंडवण्यात आलेलं आहे यापेक्षा असं म्हणू की थोडाफार फायदा झाला आहे, पण अजून फायदा हवा होता असं त्यांनी म्हणायला होतं, असं माझं मत। मनोज जरांगे पाटील हे म्हणाले की हे काही शेवटचं वाक्य नाही, हे भरत वाक्य नाही, यानंतर सुधारणा करता येईल आणि आपल्या सरकारला धारेवर धरता येईल। मनोज जरांगेंचा असा काही दावा नाही की मला सगळं कळतंय। त्याने अनेकांचा सल्ला घेतला आणि काही जणांच्या सल्ल्यानुसार वागले, पण शेवटच्या टप्प्यामध्ये घाई झाली जरा। आणि माहिती आहे तुम्हाला की कशा प्रकारच्या चाली हे सरकार खेळतंय फडणवीसांच्या नेतृत्वाखालचं, आणि घाईघाईमध्ये दडपण आणून त्यांच्यावरती न्यायालयीन दडपण एक प्रकारे आलं त्यांच्यावरती। आणि कदाचित असं वाटलं असेल जरांगेंना की आता न्यायालयाने 3 वाजेपर्यंत बाळ बिस्तारा गुंडवून इथून निघून जायला सांगितलं आहे, तर अशा वेळी काहीच आपण मान्य केलं नाही, काही मिळालंच नाही हातात, तर कदाचित जमाव हिंसक होऊ शकतो असाही विचार केला जाऊ शकतो, केला असेल त्या। अशा वेळी काही गोष्टी त्यांनी पदरात पाडून घेतल्या आणि ज्या किचकट कायदेशीर होत्या, कायदेशीर गुंता होता, त्याबाबत त्यांनी काही मुदत सरकारला दिली, असं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे। पण तुम्हाला सांगतो की याचं सगळं श्रेय हे देवाभाऊचंच आहे आणि महायुती सरकार म्हणजे अन्य कोणाचंही नाही, हे ठासून सांगण्याचा प्रयत्न भाजपवाले करतात, हे लक्षात घ्या। त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे। श्रेयवादाची लढाई आहेच आणि होतीच। आणि बघा, मातब्बर मराठा नेत्यांना जे जमलं नाही ते देवाभाऊंनी केलं, जे फडणवीसांनी केलं, असं ट्विट अनेक भाजपच्या नेत्यांनी केलं। मातब्बर नेते म्हणजे कोण? अजितदादा पवार हे अनेक वर्ष सत्तेत आहेत, त्यांना जमलं नाही। एकनाथ शिंदे जे माजी मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री, त्यांनाही जमलं नाही। जे आम्ही करून दाखवलंय, देवाभाऊंनी करून दाखवलंय, असं या ट्विटवरनं सुचवलं जातं। जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत हे मराठा समाजाचं आरक्षण टिकणार आहे आणि ते फक्त देवाभाऊच देऊ शकतो आणि देवाभाऊंनी दिलेलं आहे। आणि सगळ्या महाराष्ट्रात फडणवीसांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करून दिवाळी साजरी केली जाते, ते फडणवीसांमुळेच ही दिवाळी आलेली आहे गणपतीमध्ये, असं राम कदम म्हणाले। हे राम कदम भाजपचे नेते, मनसेमधनं आलेले, हे देवेंद्र फडणवीसांची भाडगिरी करण्यामध्ये कधीही कमतरता ठेवत नाही। चित्राताई वाघ या तर देवाभाऊंची आरतीच ओवाळतात। गुणवंत सदावर्ते हे काही भाजपमध्ये नाहीयेत, पण तेही देवाभाऊचं कौतुक करतात। देवाभाऊ म्हटलं की माझा त्यांचा काहीच संबंध नाही, मी काही ओळखही नाही, आमची काही संबंधच नाही त्यांचा। पण योग्य वेळी हे बरोबर एकीकडे आरक्षण द्यायचं, एकीकडे सदावर्तेने कोर्टात जायचं, असं सुरू आहे। मग हे योगायोगाने होत आहेत का? हेच गुणवंत सदावर्ते नेहमीच फडणवीसांचं कौतुक करताना पवारांना टार्गेट करतात। हे राजकारण आपण समजून घ्या।
दुसरी गोष्ट अशी की ही श्रेयवादाची लढाई कशी आहे बघा. ज्यावेळी हा प्रश्न तापला होता, मुंबईवरती मराठा समाजाची स्वारी आली होती, हळूहळू गर्दी जमायला लागली, तेव्हा एकनाथ शिंदे हे गेले दरेगावी आणि अजितदादा गेले पुण्याला. कायमस्वरूपी नाही गेले ते, पण क्रायसिसच्या वेळी ते तिकडे गेले. काहीही दोघं बोलतच नव्हते. देवेंद्र फडणवीसांना त्यांनी त्यांच्या तोफेच्या तोंडी दिलं, कारण हे दोघंही मराठा नेते आहेत आणि मराठा नेत्यांना समजा काही आपण देऊ शकलो नाही, काही वाटाघाटी फिसकटल्या तर आपल्यावरती खापर फोडायला नको. परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, तिथे आपली वाट लागेल, असा हिशोब या दोन नेत्यांनी केला. आणि ज्यावेळी तडजोड झाली, कॉम्प्रोमाइज झाला, तेव्हा लगेच हे दोघं कॅमेऱ्यासमोर आले आणि आम्ही तिघं मिळून कशी चर्चा केली, सतत आम्ही टचमध्ये कसं होतो, सतत संपर्कात कसं होतो, सतत घटनांचे रिव्ह्यू कसा घेत होतो, आढावा कसा घेत होतो, हे एकनाथ शिंदे आणि दादा सांगायला लागले. आणि बघा, त्याच वेळी छगन भुजबळांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला आज दांडी मारली. आणि एक लक्षात घ्या तुम्ही की छगन भुजबळ हे अजितदादांच्या पक्षातले एक महत्वाचे नेते, अजितदादांनाही सिनियर नेते आहेत. हे ओबीसींच्या विरोधात, हे मराठ्यांच्या विरोधात डायरेक्ट भूमिका घेतात. अशा वेळी आपली मराठा मतं जातील का अशी भीती अजितदादांना वाटत असेल. आणि छगन भुजबळांचा जो ओबीसी मतांचा फायदा आपल्याला होत आहे, तो आपण ओबीसींवरती अन्याय केला तर तोही जाईल का, आपला जो काही फायदा थोडाफार होता तोही जाईल का, अशी भीती त्यांना वाटत असेल. म्हणून त्यांची कसरत चालू आहे अजितदादांची, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदेनी त्यांच्या काळामध्ये जे आरक्षण दिलेलं होतं, नवी मुंबईला मी वाशीपर्यंत मराठा समाजाचा मोर्चा आला होता. त्याच्या अगोदर जरांगे पाटलांच्या निदर्शकांवरती लाठीमार झाला होता अंतरवाली सराटीला, आणि त्यामुळे मराठे संतापलेले होते. त्यावेळी वाशीमध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आम्ही आरक्षण देऊ ते टिकू असं सांगितलं होतं एकनाथ शिंदेनी. आणि सगळे सोयरेबाबत शब्द दिला होता त्यांनी, पण त्याप्रमाणे तो शब्द त्यांनी पाळला नाही. आणि म्हणूनच राज ठाकरे म्हणाले की जर मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील आले होते वाशीपर्यंत, मग ते गेले, मग परत त्यांना काय यावं लागलं. याचा अर्थ एकनाथ शिंदेनी दिलेलं आश्वासन पाळलं नाही असं राज ठाकरेंना म्हणायचं. हेच उद्धव ठाकरे सुचवत आहे आणि हे खरंच आहे. मग जरांगे पाटलांनी जो विश्वास दाखवला आणि सातत्याने ते शिंदेसाहेबांचं कौतुक करत होते, पण मग त्यांना यायला का लागलं. आणि इथे येण्यापूर्वी त्यांनी फक्त आणि फक्त फडणवीसांनाच टार्गेटवर घेतलेलं होतं. एकनाथ शिंदेनं टार्गेट केलं नव्हतं, हे लक्षात घ्या. आणि शिंदेनी तर जरांगेंना दिलेला शब्द पूर्णपणे पाळला नाही, थोडाफार पाळला. थोडं नोंदी सापडल्या, त्या काही जणांना प्रमाणपत्र दिली गेली, पण खूप काम अर्धवटच राहिलं होतं. आणि म्हणून जरांगे संतापलेले होते. तोपर्यंत मुख्यमंत्री फडणवीस झाले, पण शिंदेनी कामं अर्धवट सोडली, गतीने राहिली नाही त्यांच्या काळात. त्याचं काय, हा प्रश्न आहे. आणि मग याबद्दल राधाकृष्ण विखे पाटील, जे मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष होते आणि ज्यांच्या आजोबापासून सहकार क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये यांच्या मोठ्या अनेक संस्था आहेत, त्यांच्या साखर कारखाने आहेत, हे विखे पाटील काय म्हणाले, ते असं म्हणाले, त्यांनी अप्रत्यक्षपणे टीकाच केली. ते म्हणाले की शिंदेच्या वेळी सगळे सोयऱ्यांच्या निर्णयाबाबत जे काही निर्णय घेतले सगळे सोयऱ्यांबाबत, त्याबाबत 8 लाख हरकती आल्या. 8 लाख लोकांनी हरकती घेतल्या त्याच्याबद्दल की हे योग्य नाही, म्हणून हे पटणार नाही, यांना कशाला आरक्षण देता बघा. आणि त्यामुळे तो आदेश राबवता येणार नाही सगळे सोयऱ्यांबाबत, असं थेटपणे राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. याचा अर्थच एकनाथ शिंदेनी नीट काम केलं नाही, त्यांच्या काळात झालं नाही.
शिंदे समिती, तेव्हा संदीप शिंदे समिती होती, पण त्यांच्या काळात नीट काम झालं नाही. एवढे हरकती कशा आल्या, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, जे फडणवीसच्या विश्वासातले आहे. राधाकृष्ण विखे पाटील हे जेव्हा विरोधी पक्षनेते होते काँग्रेसच्या काळात, तेव्हा सगळेजण म्हणायचे हे कसले विरोधी पक्षनेते, हे फडणवीसांच्या चेंबरमध्ये असतात. आणि मग काही दिवसांनी ते गेले फडणवीसांकडे. फडणवीसांवरती विखे पाटलांनी काही आरोपही केला होता त्यांच्या सरकारवरती आणि असे जमीन घोटाळ्यावरती, पण ते गप्प बसले, मग काहीच केलं नाही, कारण तेच भाजपमध्ये गेले विखे पाटील. आणि फडणवीसांचे जवळचे बनले, ते विश्वासू बनले. आणि या राधाकृष्ण विखे पाटील, हे लक्षात घ्या तुम्ही, ते अतिशय संपन्न आहेत. जी सहकार परिषद घेतली होती अमित शहानी, ती प्रवरानगरला झाली होती. राधाकृष्ण विखे पाटील त्या सगळ्याचं संघटन करत होते आणि मोदी शहांचा विश्वास त्यांनी प्राप्त केलाय. कारण सहकार क्षेत्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला उद्ध्वस्त करून आपलं एक जाळं विणायचं आणि आपलं वर्चस्व निर्माण करायचं, हे भाजपचं एक स्वप्न आहे. आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी विखे पाटील त्यांना उपयोग असेल. ते मराठा नेते, फडणवीस ब्राह्मण नेते. आणि तुम्हाला आठवत असेल की 1-2 वर्षापूर्वी विखे पाटलांचं नावही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आलेलं होतं. त्यामुळे उद्या फडणवीस दिल्लीला गेले तर विखे पाटील मुख्यमंत्री होऊ शकतात, अजितदादांना आणि एकनाथ शिंदेना मागे सारून, हे लक्षात घ्या. आणि विखे पाटील काय म्हणाले ते बघा. या विखे पाटलांवरती मग विनोद पाटील, जे मराठा आरक्षणासाठी न्यायालयात झगडणारे आहेत, त्यांनी टीका केली. ते म्हणाले की विखे पाटलांनी मला समजून सांगावं की आमच्या पदरात काय पडलेलं आहे, मला समजून सांगा, मला कळालं नाही की आम्हाला ऍडिशनल काय मिळाले या आरक्षणात, या निर्णयामध्ये. जरांगे पाटीलांचा विजय झाला तुम्ही म्हणता, मराठा समाजाला खूप काही मिळालं असं म्हटलं, तर आम्हाला समजून सांगा, असं विनोद पाटील म्हणाले. त्यांच्याही मते हे आंदोलन समाप्तीच्या वेळी काहीही पदरात पडलेलं नाही ठोस, असं त्यांचं मत आहे, विनोद पाटील. पण मी हे का सांगतोय की विनोद पाटील हे एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून लोकसभा लढवू इच्छित होते. त्यांचं नाव बातम्या प्रसिद्ध झालं होतं, ते भेटले होते शिंदे साहेबांना. त्यांना लोकसभेत जायचं होतं. त्यांचं मत होतं की मी लोकसभेमध्ये मराठा समाजाविषयी अनेक चांगल्या प्रकारे मांडणी करू शकतो. पण संदीपान भुमरे हे तिथे ऑलरेडी नेते होते त्यांच्याकडे, शिंदेकडे, आणि त्यांच्याकडे ती जागा गेली. पण शिंदेच्या जवळचे आहेत विनोद पाटील, किंवा जवळ आले होते, त्यांचा विचारही झाला होता त्यांच्या नावाचा, हे आपण लक्षात घ्या. आणि हे विनोद पाटील जे शिंदेच्या जवळचे आहेत, ते आता राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका करत आहेत. यातलं राजकारण तुम्ही समजून घ्या. म्हणजे एकीकडे भाजपच्या नेत्यांनी सांगायचं की जे मातब्बर मराठा नेत्यांना जमलं नाही तर आमचे नेते करतात. मग विनोद पाटलांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका करायची, राधाकृष्ण विखे पाटलांनी एकनाथ शिंदेंवर टीका करायची. आणि एवढंच नव्हे तर भाजपतल्या अनेक नेत्यांना असं वाटतंय की मराठा आरक्षणाचं जे काम जे शिंदेच्या काळात झालं होतं ते नीट झालेलं नव्हतं आणि टिकाऊ आरक्षण फक्त आणि फक्त फडणवीसच देऊ शकतात असं त्यांचं मत आहे. आता हे तुम्हाला सांगतो की हे भाजपवाले चालबाजी कशी करतात. तुम्हाला एक गंमत सांगतो. आपल्याकडे हे सांगतात की शरद पवारांनी का नाही दिलं आरक्षण, मराठा आरक्षण वगैरे. मी तुम्हाला सांगतो की त्यांनी काहीतरी काम करायला पाहिजे होतं असं पण म्हणू शकतो, पण इतका मराठा समाज त्यावेळी रस्त्यावर आलेला नव्हता. आणि हा रस्त्यावरती जेव्हा आला समाज, तेव्हाच फडणवीस असो किंवा शिंदे असो यांनी आरक्षण दिलेलं आहे. त्यावेळी तसा प्रश्न उद्भवला नव्हता. कारण अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी हे जे आता वारंवार होतं तसं तेव्हा इतकं मोठ्या प्रमाणात घडत नव्हतं. आत्महत्या होत होत्या पण आत्ताच्या प्रमाणात घडत नव्हतंच. आणि म्हणून जो मराठा आरक्षणाचा प्रश्न का तीव्र झाला, कारण शेतकऱ्यांची
हवामान बदलाचं संकट, आधारभाव मिळत नाहीत म्हणून तीव्र झालेले ते हे संकट, आणि म्हणून आरक्षणाची त्यांची मागणी, कारण शिक्षणाची फी परवडत नाही, आणि शिक्षण घेतलं नाही तर शेतीतून बाहेर पडून नोकरी करण्यासाठी आपल्याकडे काही कौशल्य नसतं, मग नोकरी कोण देणार? हा खरा पेच आहे. एक या निमित्ताने सांगतो, शरद पवार असो, काँग्रेसवाले असो, जे अनेक सरंजामदार बागायतदार आहेत, आज जे भाजपमध्ये गेले, ही 60-70 कुटुंब आहेत ज्यांच्या शिक्षण संस्था आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत. त्या लोकांनी मराठा आरक्षणासमयी मराठा विद्यार्थ्यांना स्वस्तात शिक्षण दिलं का? त्यांच्या संस्थांमध्ये दिलं नाही. छगन भुजबळ ओबीसी महात्मा फुले करतात. त्यांच्या मुंबईतल्या बांद्र्याच्या संस्थेमध्ये ओबीसींना असो किंवा अन्य मागासवर्गीयांना असो किंवा दलितांना असो स्वस्तामध्ये शिक्षण मिळतं का? किती मिळतं? हे प्रश्न उपस्थित होतात. त्यामुळे हे सगळे जे पैसेवाले आहेत, सगळे आज ओबीसी संघटनांमध्ये सुद्धा अनेक जण पैसेवाले आहेत. नेते सगळा ओबीसी समाज म्हणत नाही, असं समजू नका. ओबीसी समाजाचे ही प्रश्न आहेत आणि वेळोवेळी ते मी मांडले आहेत आणि पुन्हा एकदा मांडले. पण मला सांगायचं आहे की राज्यात मराठा आंदोलन 2016 पासून सुरू झालं आणि 16 ते 19 फडणवीसांनी काहीच केलं नाही. ज्यावेळी निवडणुका थोड्याशा जवळ आल्या तेव्हा त्यांनी निवडणुकीच्या अगोदर मराठा समाजाला आरक्षण देऊन टाकलं फडणवीसांनी. तेही पॉलिटिकल विचार कसा करतात बघा. पण मोदी साहेबांनी राज्य सरकारचे अधिकारच काढून घेतले होते. या 102वी घटना दुरुस्ती केली आणि राज्याचे आरक्षण देण्याचे अधिकार केंद्र सरकारने, मोदी सरकारने काढून घेतले. आता राज्य सरकारला अधिकार नव्हता तरी देखील हे स्वतःला अतिशय बुद्धिमान समजतात फडणवीस. त्यांनी आरक्षण दिलं. आरक्षण लागू केलं तेव्हा 15 नोव्हेंबर 2018. निवडणुका पुढच्या 19 साली झाल्या, काही महिन्यांनी. पण तेव्हा फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि उद्धव ठाकरे यांचा पक्षही होता. अधिकार नसताना ते आरक्षण त्यांनी दिलं. म्हणजे चूक कोणी केली? फडणवीसांनी केली. निवडणुकांचा विचार करून आरक्षण कोणी दिलं? फडणवीसांनी दिलं. 2019 मध्ये काय झालं? मग लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक संपली. मग महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यावेळी फार मोठ्या प्रमाणात आंदोलनं झाली नाहीत, करोना वगैरे होता. 5 मे 2021ला कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलं. आणि काय कारण दिलं होतं कोर्टाने? की 102वी घटना दुरुस्तीमुळे, 102व्या घटना दुरुस्तीमुळे जी घटना दुरुस्ती मोदींनी केली होती, राज्याला आरक्षण द्यायचे अधिकार नसताना देखील आरक्षण दिलं गेलं. म्हणून हे आरक्षण 5 मे 2021ला कोर्टानं रद्द केलं. तेव्हा कोण होतं सत्तेवर? तेव्हा ठाकरे सरकार होते. पण चूक कोणाची होती? फडणवीसांची. खापर कोणाच्या डोक्यावरती फोडलं गेलं? उद्धव ठाकरेंच्या. चूक त्यांची काहीच नव्हती. आणि त्यावेळी सीएम समजा फडणवीस असते तरी आरक्षण केलं असतं, हे लक्षात घ्या. कारण चूक फडणवीसांची होती, कारण अधिकार नसताना आरक्षण दिलं गेलं. जर तुम्ही ती दुरुस्ती मागे घेतली असती आणि आरक्षण दिलं असतं, राज्याला अधिकार मिळाले आणि मग आरक्षण दिलं असतं तर योग्य झालं असतं. आता म्हणजे याच्यामध्ये त्याच्यानंतर काय झालं की पुढे मी हे आरक्षण रद्द झालं वगैरे तुम्हाला सांगितलं. 4च महिन्यामध्ये 105वी घटना दुरुस्ती करून मोदी सरकारनेच पुन्हा राज्याला अधिकार दिले. अरे काय काढून काय देताय का परत? मी त्याच्यामागचं लॉजिक काय मग? आणि फक्त मराठा आरक्षणाचा खेळ व्हावा, खेळवायचं मराठा समाजाला, यासाठी मोदी आणि फडणवीसांनी मिळून हे सगळं केलं. त्याचं सगळं खापं उद्धव ठाकरे सरकारवर त्यांनी फोडलं. ज्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि अजितदादा होते त्यांना काहीही दूषणं द्यायची नाही, फक्त उद्धव ठाकरेंना द्यायची, शरद पवारांना द्यायची, हेच चालू. आणि हे राजकारण आहे. आता बघा, आता समजा असं झाला की
हे आरक्षण पहिल्यांदा म्हणजे शिंदेच्या वेळी लागू झालं आणि आता समजा मराठा आरक्षण रद्द झालं तर काय होईल? हे सगळं पाप समजा आरक्षण गेलं, कोर्टाने समजा हे नाही देता येणार नाही, तर ते शिंदेनी मुळात दिलं होतं म्हणून एकनाथ शिंदेच्या डोक्यावर फोडलं जाईल, हे आपण लक्षात घ्या. आणि एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी काय दाखवतात की आमच्यामुळे सगळं झालेलं आहे, हे सगळं काम आम्ही सुरू केलं, इतर कोणाची इच्छा नव्हती ती, असं अप्रत्यक्षपणे सुचवतात. म्हणजे भाजपची, फडणवीस यांची इच्छा नव्हती पण आमच्यामुळे हे मिळालं आणि आम्ही दिशा दाखवून दिली आणि फडणवीस ते पुढे करतायत आणि आम्ही आहोत ना म्हणून ते शक्य होते त्यांना, असं शिंदेंना सांगायचा प्रयत्न. संजय राऊतांनी फडणवीसांचं कौतुक केलं. संजय राऊतांचं म्हणणं आहे की फडणवीसांनी हे सगळं व्यवस्थित डील केलं, टॅकेल केलं, आरक्षण दिलेलं आहे. शिंदे कुठे होते तेव्हा? म्हणून त्यांनी शिंदेंना नावं ठेवलेली आहेत. संजय राऊत तो झाला राजकीय भाग, हे त्यांचं राजकारण झालं. पण मी तुम्हाला हे सगळं कसं सांगतोय ते लक्षात घ्या, याच्यातला बारकावा लक्षात घ्या. विनोद पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील हे काय बोलतायत? विनोद पाटील एकनाथ शिंदेची एक अप्रत्यक्षपणे बाजू घेत आहेत आणि आज फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी आरक्षणाच्या नावाने मराठा समाजाला गंडवलंय असं विनोद पाटील सुचवतात, जे एकनाथ शिंदेच्या जवळच आहे. आणि राधाकृष्ण विखे पाटील हे सगळे सोयऱ्यांबाबत जे काही शब्द दिले होते आणि जे काही काम सुरू झालं होतं ते नीट झालं नव्हतं, हरकतीच एवढ्या घेतल्या गेल्या की ते सगळं आम्ही बाजूला ठेवलं असं विखे पाटील म्हणतात आणि आडून शिंदेंवर टीका करतात. म्हणजे आरक्षणाचा नीट अभ्यास करून उपसमितीमार्फत आम्ही सगळं केलेलं आहे, म्हणजे भाजपनी केलं आहे असं भाजपला दाखवायचं, फडणवीसांनी केलं असं दाखवायचं. फडणवीसांनी श्रेय उपसमितीला दिलं, उपसमितीचं नेतृत्व राधाकृष्ण विखे पाटलांकडे, ते त्यांनी अन्य कोणाकडे दिलं नाही, कारण भाजपचं सरकार आहे, त्यांचं नेतृत्व आहे. एवढं सगळं तर ओबीसीसाठी सुद्धा आज उपसमिती नेमले, त्याचं नेतृत्व चंद्रशेखर बावनकुळेंकडे, जे ओबीसी समाजातले, ते शिंदेच्या किंवा अजितदादांच्या नेत्यांकडे दिलेलं नाहीये. त्या समितीचं कामकाज हे देवेंद्र फडणवीसांच्या मार्गदर्शनानुसारच दोन्ही समित्यांचं कामकाज चालू राहणार, हे आपण लक्षात घ्या. आणि जसजशा स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायत, महापालिका यांच्या निवडणुका जवळ येतील तसतसं सगळीकडे बॅनरबाजी होईल की हे आरक्षण हे फडणवीसांनीच दिलं. ज्याप्रमाणे लाडक्या बहिणीबाबत प्रथम शिंदेनीच घोषणा केली आणि सगळे बॅनरबाजी केली की मीच दिलं, मी मुख्यमंत्री, मीच दिलं आणि मग टप्प्याटप्प्याने अजितदादा आणि देवाभाऊची पोस्टर्स लागली. आज मुख्यमंत्री फडणवीस आहेत आणि ते श्रेय सगळं स्वतःकडे घेत आहेत, हे लक्षात घ्या. आणि मी तुम्हाला सांगितलं की नरेंद्र पाटील असतील, जे फडणवीसांचे जवळचे मराठा नेते, अगोदर विनायक मेटे होते, काही नेते भाजपनी मराठा समाजातले हे आपलेसे करून घेतलेले आहेत आणि हे त्यांच्या सोयी, भाजपच्या सोयीप्रमाणे हे लोक राजकारण करतात. आज जर आपण म्हणू की आता प्रवीण दरेकर हे मराठा समाजातले नेते, प्रसाद लाड हे मराठा समाजातले नेते, त्यांना मराठा समाजाचे नेते म्हणून आपण म्हणू शकत नाही. ते फडणवीसांची प्यादी आहे आणि मराठा समाजाशी चर्चा करण्यासाठी, बोलणी करण्यासाठी, काही जणांना आपलंसं करण्यासाठी ही माणसं यांनी नेमलेली आहेत, हे आपण लक्षात घ्या. आता दुसरी गोष्ट अशी आहे की आज नाही काल जी तडजोड झाली आणि आंदोलन संपलं त्यावेळी कोण होते चर्चेला? तर प्रताप सरनाईक होते, जे ईडी मुक्त झालेत आता, ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे तुफान आरोप होते. एवढंच काय की परिवहन मंत्री असताना सुद्धा त्यांच्या एसटीच्या गाड्यांच्या खरेदीमध्ये काही गफला झाला असे आरोप होते. असे हे प्रताप सरनाईक हे तिथे बसले होते. हे मराठा समाजाचे नेते होऊ शकतात का? होऊ शकत नाही. त्यांच्याबद्दल त्यांचा उल्लेख देखील जरांगेंनी केला नाही.
कोणीतरी सांगितलं अरे हे सरनाईक काही बसलेले आहेत तुमच्यासमोर, तेव्हा त्यांचा उल्लेख केला. त्यानंतर जयकुमार गोरे होते मागे व्यासपीठावरती. सरकारच्या वतीने एक शिष्टमंडळ जे आलं चर्चा करण्यासाठी, त्या जयकुमार गोरेंच्या वर मध्यंतरी काही एका बाईने आरोप केले होते, काहीतरी कसले तरी फोटो कोणीतरी पाठवले होते वगैरे वगैरे. पुढे त्या बाईला मला वाटतं त्या महिलेला अटक झाली किंवा काही कारवाई झाली तिच्यावरती. हे आरोप काही टिकले नाही, पण मनामध्ये प्रश्न निर्माण करणारी ही व्यक्ती हे लक्षात घ्या. ज्यांच्या चारित्र्याबद्दल मनात अनेकांच्या प्रश्न आहेत, असे हे जयकुमार गोरे हे तिथे आलेले होते. आणि होते राधाकृष्ण विखे पाटील पुढे बसलेले होते. त्यांच्या जवळ माणिकराव कोकाटे होते, रमी सर्कलवाले, विधानसभेमध्ये रमी खेळणारे, पत्ते कुटणारे, पैसे लावून पत्ते कुटणारे, असे ज्यांच्यावरती आरोप होते. आणि ज्यांचं खातं त्याच्याबद्दल गेले ते तिथे गेले होते. हे मराठ्यांचे नेते का? आणि सरनाईकांचा उल्लेख देखील केला नाही फारसा जरांगेंनी. त्यांनी कौतुक केलं शिवेंद्रराजे भोसले यांचं, त्यांचा शब्द अखेरचा, कारण त्यांच्यावरती माझा विश्वास आहे असं ते म्हणाले जरांगे. आणि त्यांच्या मते की जेव्हा अनेक मोर्चे निघत होते तेव्हा सुद्धा शिवेंद्रराजे त्यात सहभागी झाले होते एक सामान्य व्यक्ती म्हणून. जरी ते भाजपचे असले तरी शिवेंद्रराजे हे काही भाजपचे नेते म्हणून ओळखले जातात, ते राजेसाहेब म्हणून ओळखले जातात. आणि शिवाय उदय सामंत होते, जे जरांगे हे माझे खूप जवळचे मित्र आहेत. मी नेहमी येतो चर्चेसाठी त्यांच्याकडे, गप्पा मारायला येतो, कारण आमचे संबंध आहेत चांगले, असं ते म्हणायचे. शिंदेच्या वतीने चर्चा करण्यासाठी जायचे. आज उदय सामंत कुठेच नाही. आणि या व्यासपीठावर सुद्धा ते मागे उभे होते, त्यांचं चित्र सुद्धा कोणाला दिसलं नाही. हे शिंदेचे नंबर 2, एकनाथ शिंदेचे नंबर 2 उदय सामंत, त्यांना काय ट्रीटमेंट तिथे मिळाली बघा, जरांगेंच्याच इथे. याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे हे ज्यांनी आरक्षण दिलं, जरांगेंना काही आश्वासन दिली गेल्या वेळी, आणि त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या काळात मराठ्यांना आरक्षण मिळालेलं होतं, जे अजूनही चालू आहे. पण त्यांनी दिलेला शब्द एकनाथ शिंदे पाळला नाही. अशा या एकनाथ शिंदेचे जवळचे सहकारी उदय सामंत हे मात्र कुठेतरी मागे होते. या कुठेही पिक्चरमध्ये नव्हते, वाटाघाटीत काही महत्वाची भूमिका नव्हती, उपसमितीत त्यांची काही महत्वाची भूमिका असल्याचं ऐकिवात नाही. हे आपण लक्षात घ्या. आता जे मगाशी मी ज्यांचा उल्लेख केला ते सदावर्ते, हे सदावर्ते फडणवीसांच्या वेळोवेळी उपयोगाला येतात. आणि ते तर फडणवीसांना श्रद्धेय देवेंद्रजी असं म्हणतात. श्रद्धेय देवेंद्रजी, म्हणजे बघा तुम्ही, देवेंद्रजींबद्दलचं त्यांचं प्रेम नेहमीच सुटू जात असतं, हे आपण लक्षात घ्या. आता जरांगेंनी जे काही आंदोलन केलं आता त्याच्यामध्ये बघा की आता माझंही मत असं आहे की फडणवीसांच्यावर टीका करताना त्यांची जात काढता कामा नये. कोणाचीही जात काढून त्यांच्यावर तशा प्रकारे टीका करणं हे चुकीचं आहे. त्याला माझीही सहमती नाही. मी कधीच तशा प्रकारची त्यांच्यावर टीका करत नाही. मी टीका करतो ती मुद्द्यांवर टीका करतो, आणि ते मुद्दे मी तुम्हाला सांगितले काय काय मुद्दे आहेत की फडणवीसांनी कशा प्रकारे राजकारण केलेलं आहे. आणि हेही तुम्हाला सांगतो की ज्याबद्दल फडणवीसांचं खूप कौतुक केलं जातं त्या फडणवीसांच्याच काळामध्ये आता की हे आंदोलन साफ करण्याचा प्रयत्न कसा झाला ते मी तुम्हाला अगोदर सांगितलं, पुन्हा रिपीट करतो ते मुद्दे की पहिले 3 महिन्यापूर्वी मनोज जरांगेने हाक दिली होती आंदोलनाची, पण कुठलाही प्रतिसाद फडणवीसांनी दिला नाही. जेव्हा मनोज जरांगे पाटील इथे आले तेव्हा त्यांच्या सहकार्यांना किंवा त्यांच्या आंदोलनाला चांगला मंडप, सतरंजा, एसी, फॅन्स, कूलर्स, वॉटर टँकर असेल किंवा पिण्याचं पाणी, मोबाईल टॉयलेट्स, इलेक्ट्रिसिटी, हे काहीही दिलं गेलं नाही. मोबाईल चार्जिंगची सुविधा सुद्धा देण्यात आली नाही.
खाऊ गल्ली आणि दुकानं बंद करण्यात आली. एक प्रकारे या आंदोलकांना घेरण्याचा, गुदमरून टाकण्याचा एक प्रकारचा हा प्रयत्न होता. आंदोलन पोलिसी लाठीमार करून न चिरडता सगळ्या सुविधाच काढून घ्यायच्या त्यांच्या, की मग ते निघून जातील असा प्रयत्न झाला. आणि तरी देखील लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार आहे असं म्हणायचं आणि प्रत्यक्षात वागवायचं कसं हे बघा तुम्ही लक्षात. हे फडणवीस सरकारने केलं. आणि तरी सुद्धा फक्त देवाभाऊच सगळं काही करू शकतात अशा प्रकारचा जो प्रयत्न चालू आहे. मी तुम्हाला सांगतो की 2014 पूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा अशा प्रकारे व्यक्ती महात्म्य वाढवलं जात नव्हतं. समजा आरक्षण दिलं तर तो त्या सरकारचा निर्णय असतो, कॅबिनेटचा निर्णय असतो, पण फक्त देवाभाऊंनाच शक्य आहे. बाकी सगळ्यांची डोकी भाजपमध्ये रिकामी आहेत का? चंद्रकांत दादा पाटलांनाही बाजूला ठेवण्यात आलं याच्यामध्ये. आणि चंद्रकांत दादा पाटील स्वतः हे आरक्षण देण्यासंबंधी वाटाघाटी चालू असताना काय म्हणत होते, कशा प्रकारे जरांगेंवरती टीका करत होते हेही लक्षात घ्या. यांच्या डोक्यामध्ये काय आहे मला माहित नाही. या भाजपवाल्यांच्या आरक्षण देण्याची त्यांची मूळ इच्छा आहे की ते मला माहित नाही. आंदोलन होतंय, अंगावरती येत हे सगळे लोक, म्हणून नाईलाजाने त्यांना हे द्यावं लागतंय. नाही दिलं तर खवळलेला मराठा समाज हिसकावून घेईल हे असं त्यांना वाटतं. आता याच्यामधनं मराठा विरुद्ध ओबीसी आम्हाला करायचं नाही असं जे म्हणतात फडणवीस, मग मराठा विरुद्ध ओबीसी यांना लढवण्याचा प्रयत्न कोणी केला? सगळं विरोधी पक्ष करतोय, तुम्ही नाही काय करत. मनोज जरांगे पाटील यांची लोकसभा निवडणुकीच्या नंतर विधानसभा निवडणुकीच्या वेळी कशा प्रकारे त्यांच्या विरुद्ध बदनामीची मोहीम चालवण्यात आली हे सगळ्या लोकांना माहिती आहे. कशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल करण्यात आले त्यांच्या विरोधाचे हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे तुम्ही सांगू नका की मराठा समाजावरती फडणवीसांचं कसं प्रेम आहे, भाजपचं कसं प्रेम आहे, फक्त आमचं प्रेम आहे, बाकी लोकांचं काहीही प्रेम नाही. बाकीच्या लोकांना मराठा समाज खड्ड्यात जावा असं वाटतंय, असं यांना सांगायचं. तसं नाही. हे राजकारण करतायत आणि श्रेयवादाची लढाई लढतायत. आणि आता जो जय जयकार होतोय तो फक्त देवाभाऊचा व्हावा अशी यांची इच्छा आहे. जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येतील तसतसा या अजितदादांचा पक्ष, शिंदे आणि फडणवीस यांच्या पक्षांमध्ये हाणामाऱ्या सुरू होतील. श्रेयवादावरून हळूहळू सुप्तपणे त्या सुरू झाल्या. एवढं सांगण्यासाठीच हा व्हिडिओ बनवला. हा कसा वाटला ते जरूर कळवा. हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा. चॅनल सबस्क्राईब करा, व्हायरल करा व्हिडिओ. एवढंच आवाहन. थँक्यू.